भारतीय शेअर बाजाराची चौथ्या स्थानी झेप बघायला मिळते। बीएसईच्या एमसीएपीने हाँगकाँगला मागे टाकलेला आहे। बीएसईच्या सर्व कंपन्यांचे एमकॅप हाँगकाँगच्या पुढे गेलेले आहेत। भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा इक्विटी मार्केट आता बनलेला आहे। भारतीय एक्सचेंजवरती स्टॉकचं मूल्य 5.18 ट्रिलियन डॉलर्सवरती पोहोचलेलं आहे। तर हाँगकाँग मार्केटचा हा आकडा 5.17 ट्रिलियन डॉलर्स होता। यासह भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा इक्विटी मार्केट बनलेला आहे। अमेरिका 56.49 ट्रिलियन डॉलरसह जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असून चीन सध्या दुसऱ्या स्थानावरती आहे। 6.30 ट्रिलियन डॉलरसह जपान तिसऱ्या स्थानावरती आहे। यापूर्वी हाँगकाँगला मागे टाकलं होतं। यावर्षी 23 जानेवारीला बीएसईने हाँगकाँगला मागे टाकलेला आहे, परंतु नंतर हाँगकाँगचा हाँग सेंग निर्देशांक हा 12% अधिक वाढलाय। त्यानंतर तो पुन्हा एकदा चौथ्या स्थानावरती आलेला आहे। जानेवारीपासून सुमारे 20% वाढीसह तेजीच्या मार्केटमध्ये आता दाखल झालेला आहे। शंतनू बागवे शेअर मार्केट मधले तज्ञ आपल्या सोबत आहेत। शंतनूजी, सध्याची ही जी भारताची घोडदौड आहे, झेप आहे, त्याकडे कसं बघायचं? नमस्कार। अर्थातच हे होणारच होतं। भारतात जे निर्माण झालेलं आतापर्यंतचं पोषक वातावरण, अगदी लघु उद्योग ज्याप्रमाणे प्रगती करत आहे आणि मोठ्या उद्योजकांनी जे केलेले एक पोषक वातावरण आहे, त्याचबरोबर गव्हर्नमेंटची मिळालेली साथ, या सर्व दृष्टीने भारत हे एक फॅसिनेटिंग डेस्टिनेशन बिझनेसेस साठी होणारच होतं। तर आय थिंक त्याची प्रचिती आता दिसायला मिळते आपल्याला मार्केटमध्ये। शंतनूजी, भारतीय शेअर बाजाराची आगामी काळामध्ये कशी वाटचाल असू शकते, त्याकडे तुम्ही कसं बघताय? आता जर का आपण बघितलं तर पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचे जे प्लेयर्स आहेत शेअर बाजारात, त्याच्यात आणि भारतामध्ये बरीच मोठी तफावत आहे। आता असं असतानाही जी प्रगती आहे ती बघून आपल्याला आत्ताच दिसतंय की गुंतवणूकदारांना जो फायदा होतोय, जी ओव्हरऑल प्रगती आपल्या आर्थिक दृष्ट्या भारताची होते, तर आपण याच्यात दुप्पट जरी झालो तरी आपण समजू शकतो की हा अगदी सुवर्णकाळ म्हणायला लागेल आपल्या मार्केटचा, आणि ते नक्कीच होईल असं मला वाटतं। शंतनूजी, गुंतवणूकदारांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल, याकडे कसं बघावं? गुंतवणूकदारांसाठी मी सल्ला असा देईन की गुंतवणूकदारांनी दर महिन्याला एक डिसिप्लिन्ड मॅनर मध्ये गुंतवणूक करत राहणं। अचानक आता मार्केट फक्त वर जात आहे असं म्हणून असतील ते पैसे एकत्र बाजारात टाकायची घाई नाही केली पाहिजे। आत्ताही गुंतवणूकदारांनी थोडा एक बॅलन्स अप्रोच पाहिला पाहिजे की काही डेट मध्ये ठेवा, थोडंसं इक्विटीमध्ये दर महिन्याला तुम्ही इन्व्हेस्ट करत राहा, त्याचा नक्कीच फायदा होईल। सध्या आपण चौथ्या स्थानी झेप घेतलेली आहे, टॉप 3 मध्ये जाण्याची कधी शक्यता आहे? आता हे बघता तर असं दिसतंय की ती वेळ जास्त फारशी दूर नाहीये। येत्या 1 वर्षात हे नक्कीच झालं पाहिजे। निश्चित। धन्यवाद शंतनूजी या सगळ्या माहितीसाठी।